नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील काळेगाव शेत शिवारामध्ये। खऱ्या अर्थाने हे माजी मंत्री विनायकराव पाटील यांचं गाव आहे। सततधार मागे पाऊस झाला आणि त्या पावसादरम्यान इथल्या अनेक शेतकऱ्यांची शेती होत्याची नव्हती झाल्याची चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। येथील शेतकऱ्यांनी मला फोनद्वारे माहिती दिली आहे की आतोनात आमचं नुकसान झालेलं आहे आणि उपासमारीची वेळ आमच्यावरती येण्याची शक्यता आहे, आमची दखल घेण्यात यावी असं त्यांनी फोनद्वारे माहिती मिळाल्यानंतर मी या शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आलोय आणि आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून इथल्या स्थानिक प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला काळेगावच्या शेतकऱ्यांची काय व्यथा आहे, काय वेदना आहेत सविस्तर माहिती घेण्यासाठी मी आलेलो आहे। सर, तुमचा परिचय सांगा मला। नमस्कार सर, मी सय्यद इम्रान इर्शाद हुसेन, राहणार काळेगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। मोजे काळेगाव येथील सर्वे नंबर 42-43 मधली जमीन पूर्ण हे सांडव्याच्या पाण्यानं आमची वाहून गेली। सोयाबीन पेरलेलं होतं, आज हे सगळे धोंडे भरून टाकले त्या पाण्यानं। 200 मीटरचा सांडव्याचा पाणी आणून आमच्या शेतामध्ये 50 फुटाच्या नदीत सोडलं। नदी पात्राजवळील जी जमीन आमची सनवटाची नंबरची वाहून खाण्यासाठी लायकीची होती ती पूर्ण जमीन आज कमरे इतकं खंदून नेलंय। शासनाला आमची एवढी दखल आहे की आमची ही जमीन ह्या हे समोरचं दिसत आहे माळ, ह्या माळापर्यंत संपादन करून घ्यावं। हे धोंडे बघा, हे चित्र बघा सर तुम्ही, ह्या जमिनीमध्ये काही करण्यासाठी काही करता येणार नाही। आता एवढी माती आम्ही आणून टाकू शकत नाही। लोक आमची जमीन बघून आम्हाला सांगायला बाबा काहीतरी करा, तुम्ही अर्ज द्या, दखल घ्या, शासन काहीतरी करेल म्हणून आम्ही तुमच्याकडे फोन लावला होता। आपण प्रशासनाकडे काही निवेदन वगैरे दिले, मागणी करण्यात आली का आपल्या माध्यमातून? हो सर, मी काल तहसीलदार साहेब, एसडीओ मॅडम, पुन्हा लघु पाटबंधारे यांना अर्ज दिला की बा आमची जमीन तुम्ही संपादन करून घ्या, कारण आमच्या येऊन पंचनामे करा, बघा आमच्या जमिनीमध्ये काही राहिलेलं नाही। तर मॅडम म्हणले ठीक आहे म्हणलेत, आमचे अर्ज घेतलेत। काळेगावच्या शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी संपादित करायला पाहिजे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन लक्ष देत नाही आणि जिथे संपादन करण्याची आवश्यकता नाही त्या ठिकाणी मात्र प्रशासन अगदी तातडीनं धावून जातं। परंतु या शेतकऱ्यावर आलेली वेळ तात्काळ यांची दखल घेऊन यांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून यांना न्याय मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरते। माझ्यासोबत आणखी इथले याच काळेगावातील शेतकरी, तुमचं नाव पूर्ण अगोदर आणि काय तुमचं नुकसान झाले काय सांगायचं आहे? सय्यद रिजवान, काळेगाव माझं। सर, एक आहे वरून जे त्याची रुंदी आहे सांडव्याची ते भरपूर आहे आणि ते येऊन सहजपणे त्यांनी काय केलेत माहिती का, येऊन इथे एक बांध टाकून दिलं। ते बांध 3 दातापर्यंत तुटलंय, तरी आम्हाला काय फक्त येऊन ते बांध अजून सर्व करून देऊन जाते। पण हे जे आहे ते पाणी थांबायची, त्याची पाणी थांबतच नाही। आलं की हे बघू शकता तुम्ही, सगळं आमच्या शेतामध्ये येऊन सगळं वाहून नेतंय। ह्या बाजूला तर काहीच राहिलं नाही साहेब, बघू शकता तुम्ही, काहीच राहिलं नाही। हे असं झालंय की वरून जे खंदून आणलंय आणि हे जमीन, हे पीक, धान सगळंच खंदून नेलंय साहेब आमचं। आणि सगळं पाणी आलं की त्या माळाला थोपू लागले। माळा पस्तूरची जमीन आमची संपादन करण्यात आली। मला सांगा, अगोदर जे होते ते किती रुंदीची होती ही नदी जी आहे, किती रुंदीची होती? किंवा लई तर 70 ते 50 फुटाची असेल। तेवढ्याच 200 मीटरचं पाणी येऊन त्याला सरळपणे, सरळ जर असतं तर त्यांना सरळ वाहत होती। ते वाकडेपणामुळे सगळं शेतातच येऊ लागले। बर, म्हणजे इथं वळण घेतलं एकदम पाण्यानं। 90 डिग्रीचं वळण इथं दिलं साहेब। एकूण किती शेतकऱ्यांचं नुकसान झालंय? आम्ही एकूण 5 शेतकरी आहोत साहेब। बर बर बर, हे बघू शकता तुम्ही, हे जे पाणी आहे सरळ येत असतानाच असं यांनी वळण घेतलं, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या नुकसानाची ही घटना घडली आहे। आणि आता या ठिकाणी शेत होते, मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी यांची शेती व्यवस्थित आलेली होती। सोयाबीन होतं का काय होतं? सोयाबीन होतं साहेब। बर, सगळ्यांचं सोयाबीनच होतं का वेगवेगळे पीक होते? सोयाबीन, तूर असं काय लावलेलं, सगळं शेतीत पेरलेले पदार्थ होते। बर, इकडून या तुम्ही, असं म्हणजे हे पाठीमागचा भाग तुम्हाला दाखवता येईल, आपल्याला दाखवता येईल। तुम्ही इकडे या सर, इकडे या। हां, म्हणजे पाठीमागचा सुद्धा तुम्हाला हे कव्हर करायचं आहे। तुमचं नाव सांगा आणि मला तुमच्याबद्दल काय माहिती सांगायची आहे प्रशासनापर्यंत? माझं नाव कुंदन हेमराज भगत। बर, 40 सर्व नंबर 41, 42, 43 हे सर्व नंबराची जमीन तात्काळ प्रशासन याच्यात
संपादन करावं का तर हे पाणी थांबू शकत नाही, कवा बी थांबू शकत नाही. हे पाणी आलं की पार माळापर्यंत आलंय. इथं वळवायला त्याला पाण्याला जमीन कमी आहे खाली, आणि खाली जमीन पहिले संपादित केली नाही ते लोकांनी, आता करावी एवढीच विनंती आहे माझी. काका समोर या तुम्ही, तुमचं नाव मला सांगा. या समोर. सय्यद खदीर. बरं, काय नुकसान झाले आणि काय मागणी करायची आहे शासनाकडे? आम्हाला हेच रानाचं हे करून द्यावं म्हणून हे करायचं आलंय. काल आम्ही नोटीस बी देऊन आला होते, तहसील मध्ये बी हे केला. कोण आहे जबाबदार ह्या घटनेला? घटनेला आता कोण आहे? आता तहसील शासन करावं लागते शासनानं. या शेतकऱ्याच्या व्यथा आहेत. तोंडाजवळ आलेला घास अगदी निसर्गाने या शेतकऱ्यापासून हिरावून घेतल्याचं चित्र काळेगावमध्ये निर्माण झालंय. शेतकरी आणखी माझ्यासोबत बोलणार आहेत. पूर्ण नाव तुमचं? सय्यद वाहेद मोहसिन साहब काळेगाव. किती एकर होती इथे जमीन? 2 एकरान होता इथं. बरं, काय काय होतं पीक? सोयाबीन होत. बरं, किती राहिले शिल्लक? कुठं राहायला शिल्लक समजत गेले की माळाला मारलंय पाणी जाऊन. असं समजत म्हावून काय खराब करून टाकलंय, भर्रा बसलंय. इथून समजा माती काढून नेलंय, तिकडे खड्डे झाले, समजा रानवाटोळा झाला. ज्या ठिकाणी मी थांबलो आहे ही अतिशय सुपीक अशी यांची जमीन होती असा यांनी या शेतकऱ्यांनी दावा केलाय. मात्र तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या हात मी तुम्हाला जे करून दाखवते, पूर्ण पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे आणि विशेष म्हणजे अतिरिक्त पाणी, मर्यादेपेक्षा जास्त पाणी या नदीला जोडल्यामुळे त्यांनी सांगितलेला आहे आकडा की 200 मीटर हा त्याचा रुंदीचा आकडा आहे. आणि ते पाणी जास्त वाढल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसानाला तोंड द्यावं लागलंय. आणि विशेष म्हणजे त्यांच्यावरती आता पुढे या स्थानिक प्रशासना आणि जिल्हा प्रशासनाने जर शासनापर्यंत जर नाही पोहोचविलं, यांना जर न्याय नाही मिळाला तर अक्षरशः यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार आहे असं या शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. काय नेमकी मागणी करायची आहे स्थानिक प्रशासनाकडे आणि कशा पद्धतीने तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे? सर, प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की ही जी जमीन आहे, एक 90 म्हणजे 100% असं पाणी वळवायचं म्हणजे ह्या माळापर्यंतची जी जमीन आहे, सनवटाचा रान एवढा, ही एवढी जमीन संपादन केली तरच हे रान राहणार आहे. नाहीतर हे शेतकऱ्याला कधी बी पहिलं बी 2 वेळेस या शासनाकडे पत्र दिलं तर अर्ज केलं तर मग हे एवढी नदी मोकळी करून ही आल्याला भरात इथं टाकून अशी एक मेंढ बनवून दिली होती, पण ती मेंढ टिकत नाही. रान वरल्या 150 फुटाहून पाणी वरून स्पीडने येते. ही नदी कोंडल्यावर वरल्या माळाकडून पाणी खाल्या माळाकडे आले. मग ह्या माळापर्यंतची जी जमीन आहे ती सगळी संपादन करून घ्यावं एवढीच प्रशासनाकडे मागणी आहे. येथील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय. आणखी शेतकरी माझ्या सोबत आहेत. कसं नुकसान झालंय आणि काय शासनाकडे मागणी करणार आहात? शासनाकडे मागणी आमची हे आहे की वर्षाकाठी असं होऊ लागलं या जमिनीला. आमचे 2-2.25 एकर जमीन आहे माझी. हे वरलं पण माझं 5 एकर रान आता आधीच संपादित झालेलं आहे. आम्ही तहसीलदार साहेबाला अर्ज दिलेला आहे, डेम्पला ह्याच्या कंपनीला त्याच्या अर्ज केलेला आहे की बाबा आमची हे संपादित करून घ्या. वर्षाकाठी शेतकऱ्याला हे शक्य नाही एवढा खर्च उचलणं. आमची विनंती आहे सरकारी साहेबाला, गव्हर्नमेंटला, शासनला आमचं हे संपादित करून घेणे. आणि काय मावदा येईल ते एक 8 दिवस झालेत ह्या घटनेला. हो. आजपर्यंत कोणी कोणी दखल घेतल्या? कोणते इथले अधिकारी तुमच्याकडे भेट देण्यासाठी आले होते? काल आले होते ते 2-3 दिवस तर नदीलाच उतार नव्हता, त्याने कुणी आले नाहीत. जाऊन आम्ही दुसऱ्या दिवशी ते रिपोर्ट केली होती तिथं, पण त्याचं काही येणं झालं नाही. गाडी त्याची नव्हती, ते डेमवाल्याची तळे ऑफिसची कुठंतरी बाहेर होती गाडी. काल आले होते, त्यानं येऊन फाणी करून गेले. हे शक्यच आहे म्हणले बराबर. हे क्षेत्र जेवढं आहे तेवढं ह्याचा संपादितच करावं लागतं म्हणून त्याचं खूप म्हणणं असं आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये तुमचे सौभाग्य आहे का? आम्ही म्हणलो आम्ही राजी आहोत याच्यामध्ये. आम्हाला वर्षाकाठी एक सामान्य शेतकऱ्याला एवढं खर्च उचलणं म्हणताना शक्य नाही. आमची हेच विनंती आहे की आमची जमीन संपादित हो. काळेगाव येथील या सगळ्या शेतकऱ्यांची अहमदपूर स्थानिक प्रशासन दखल घेऊन यांची जमीन संपादित करून न्याय मिळवून देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.